सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत लपलेलं पांडेवाडी हे छोटंसं गाव. या गावामध्ये राहत आहेत वनिता उमेश खुडे. ह्या गेल्या 20 वर्षापासून आपल्या पतींपासून वेगळ्या आहेत आणि एकट्या 20 वर्षापासून आपल्या मुलांचा सांभाळ करत आहेत. सामाजिक अंकेक्षणची टीम सामाजिक अंकेक्षण करण्याकरिता गावामध्ये पोहोचली असता तिथे झालेल्या गटचर्चेमध्ये त्यांची वनिताताईंशी भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल माहिती मिळाली. गेल्या 20 वर्षापासून वनिताताई परित्यक्त्या असून सुद्धा त्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. गटचर्चेमध्ये त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर टीम ही त्यांच्या घरी पोहोचली. तेथील पोलीस पाटील आणि संपूर्ण टीमसोबत त्यांनी आपली दयनीय अवस्था जी आहे ती व्यक्त केली. मी ना इथं पांडेवाडी गावात जवळजवळ 20 वर्षे झालं राहते. पण मला ना कुठल्या योजना नाही किंवा काय नाही. मला माझं स्वतःचं काहीच नाही आणि माझे इथनं 3 मुलं इथं. मला घर नाही, दार नाही, काय नाही, असंच आम्ही भटकतोय. त्यामुळं माझं काही सुद्धा नाही इथं. आणि मी माझी मुलं इथनं 3 मुलं आहेत, त्यांना कामधंदा करून सांभाळते. या महाराष्ट्रात किती लेडीज अशा आहेत, म्हणजे माझा प्रॉब्लेम तर हायच आहे, पण बाकीच्या लेडीजांचा पण किती प्रॉब्लेम असेल, किती लेडीजांना म्हणजे किती लेडीजांना त्रास असेल ह्या गोष्टीचा. पण ह्या लोकांना आमच्यासाठी पण काहीतरी करायला पाहिजे ना. किंवा आम्ही आपलं जगतोय म्हणून जगू द्यायचं का? तर तुम्ही ज्यांना नवरं नाही, ज्यांचं नवरं मेलं त्यांनाच हे सुख सोय आहे. आम्हाला काय, आम्ही कुणाला सांगायचं? पोलिसांना जरी सांगितलं तरी पोलीस लोक पण दात घेत नाहीत असल्या गोष्टी. पुरावा मागतात, काय द्यायचा त्यांना पुरावा? ही कुठंतरी थांबायला पाहिजे ह्या गोष्टी. कळलं ना? ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या ना तर काहीतरी होईल. का तर माझ्यासारख्या किती लेडीज असते ना, की मी एकटीच नाही, भरपूर जणी अशा इथं. आणि प्रत्येकीच्या मजबुरी इथं. प्रत्येक जण कोण हौसासाठी कामाला येत नाही, मजबुरी असते ना म्हणून माणूस कामाला येतं. काहीतरी असतं मजबुरी, पण ती दुसऱ्यांना कळायला पाहिजे. ही मोठी लोक म्हणा किंवा गावातली म्हणा कोण माणसं आहेत, त्या लोकांना पण कळायला पाहिजे, की समजायला पाहिजे की बाबा ही काय हिंची दशा चालली. आज मला जर माझ्या वडिलांना जर दिलं नसतं तर मी कुठं राहिली असते सांगा बरं? काय ह्या पावसा पाण्याचं केलं असतं? 3 मुलं घेऊन यांनी अक्षरशः मी सांगते जीव द्यायला निघाली कॅनेलमध्ये, बॅगा भरून. लहान पोरं होती, मी अक्षरशः जीव द्यायला निघाली. त्याला लॅमिनेशन करून ठेवाल तुम्ही, तुम्हाला कामात पडेल नंतरही. समजा आधी अर्ज केला नाही का तुम्ही? मी ह्या आधी अर्ज करायला म्हणजे विचारायला गेलेली त्यांना, म्हणलं माझा अर्ज भरून द्या. तर ती काय म्हणली की तुमचा अर्ज कसा भरणार, तुमचं काहीतरी प्रूफ पाहिजे. तर म्हणलं मी गावाचं काय आहे ते देते ना प्रूफ. आता मी एवढ्या वर्षी राहिली म्हणले तर तुम्ही भरायला पाहिजे ना. ते म्हणले तसं चालणार नाही, तुमचं काहीतरी प्रूफ पाहिजे. तर म्हणलं कुठलं प्रूफ पाहिजे? तर ते म्हणले एकतर मिस्टर वारलेल्याचं तरी प्रूफ पाहिजे, नाही तर सोडून दिलेलं. आता म्हणलं हायच नाही, ते पशेर झाले तर मी कुठनं देणार तुम्हाला प्रूफ? तुमच्यामध्ये तुम्हाला दाखला म्हणजे ते नव्हतं म्हणून त्यांना हे केलं. नाही तर म्हणलं असं कसं मॅडम म्हणता, सगळ्यांना तुम्ही जर असं म्हणलं तर मला काय मिळणार आहे? कायच नाही मिळणार ना. पण नाही कुठंच नाहीत ना. मग कुठनं मी देणार त्यांना आणून हे? तर त्यांना मी काय म्हणलं, तुम्हाला जे काय गावचं जर असलं ना की मी बाबा एवढ्या वर्षे राहतील, तुम्हाला हे कुरूप जर दिला आणून तर देऊ शकते. तर म्हणले तसं काय जमणार नाही. हे मी ह्याच्या आधी पण हे बघितलं विचारून, पण त्यांना माझं काय केलेलं, तर तरी पण त्यांना माझं घेतलं नाही. मी म्हणलं तुम्हाला रहिवाशी सुरुवातीला मुंबईला राहत होती, इथं मला आहे ना त्यांना काय केलं, डिलिव्हरीला इथं जे आणून जे घालवली, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर मी येऊन घेऊन जातो. जरा इथं व्हायचं वादिवाद, जी पशर जी झालं आता येतो म्हणून गेलं, ती आलेच नाही 20 वर्ष. त्याला काय करायचं? मी कुठनं देणार ग्रुप, कुठनं देणार ना? आपल्याकडे असलं तर देऊ ना ग्रुप, नसल्यानंतर कुठनं देणार आहे मी ग्रुप? 25 वर्ष झाले आणि 20 वर्षापासून योजनेचा अर्ज नव्हता भरला का? मग भरूनच घेतला नाही तर माझा गावात असं कोणी आलंच नाही. मी स्वतः महिलांकडे जर काही पुरावा नसेल तर ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना परित्यक्तेचा दाखला देण्यात येतो. तो दाखला लावून जर तुम्ही अर्ज सादर केला तर ते लाभार्थी पात्र होऊ शकतात. या व्यतिरिक्तच त्यांना 21,000 उत्पन्नाचा दाखला सुद्धा गरजेचा आहे, तो सुद्धा त्यांना अर्जासोबत जोडावा लागतो. तुमच्याही गावामध्ये अशा स्त्रिया असतील
ज्यांना खरंच या योजनेची गरज असेल तर त्यांना 1500 रुपये दरमहा अनुदान शासनामार्फत दिलं जातं. तर या योजनेपर्यंत त्यांना तुम्ही पोहोचवा. जर त्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये त्यांना जाणं शक्य होत नसेल तर गावातील युवकांनी सुद्धा पुढाकार घेऊन ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करावी आणि त्यांना तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयापर्यंत अर्ज सादर करण्यास मदत करावी. या व्यतिरिक्त सुद्धा आपले सरकार.महाऑनलाईन.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तिथून सुद्धा अर्ज करू शकता. सो शासन स्तरावरून खूप साऱ्या नवीन योजना आणि खूप साऱ्या म्हणजे अशा गरजू व्यक्तींसाठी खूप योजना आहेत, पण त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना ही अशाच योजनेमधून एक आहे की जी निराधार व्यक्तींसाठी 1500 रुपये हे खूप महत्वाचे राहतात. सामाजिक अंकेक्षण नंतर झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये वनिताताईंचा मुद्दा मांडून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही बाब पोहोचवण्यात आली व वनिताताईंना या योजनेमध्ये सामावून घेण्यामध्ये टीमने आपले परिपूर्ण प्रयत्न केले. आता कसं तुमच्या टीमनं जर सूचना केली काय की समजा मुलाचा आज परिस्थिती ग्रामीण भागात काय, मुलगा जरी लाख रुपये कमवत असला तरी आई वडिलांना समजच्या नावावर काही जमीन वगैरे नाही, ती काय मुलाच्या नावावर जाती वडील गेल्यानंतर. तर हे तुम्ही एक शिफारस द्या